आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थावर आज बैठकीचं आयोजन केलेलं आहे। शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्षांच्या संदर्भात नेमलेल्या समितीसोबत ही बैठक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा होणार का याकडे लक्ष असेल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, आता बैठकीला कोण कोण उपस्थित आहे आणि मुख्य म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आजच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे का? आजच्या या बैठकीत खरं तर केंद्रीय समितीची बैठक आहे। यात विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख या सगळ्या लोकांचा अहवाल जो आहे तो राज ठाकरेंनी घेतलेला आहे। कोण किती काम करते किती काम नाही करते। बरं, जर शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख काम करत नसतील तर दुसरा पर्याय लवकर केंद्रीय समितीने त्याचा अहवाल 30 जूनपर्यंत सादर करावा असं म्हणणं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं आहे। विशेष म्हणजे यात कोणतीही चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत किंवा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीबाबत झालेली नाही। आताच बैठक एक संपली, दुसरी बैठक सुरू आहे। विभाग प्रमुखांची वेगळी बैठक आता शिवतीर्थाच्या बाजूला जे ऑफिस आहे तिकडे होते। राज ठाकरेंसोबत जी बैठक आहे ती संपलेली, मात्र राज ठाकरेंनी थेट सांगितलेलं आहे की जे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख काम करत नसतील तेव्हा पर्याय त्याचा शोधा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 30 जूनपर्यंत खऱ्या अर्थानं नवीन अहवाल या केंद्रीय समितीला खऱ्या अर्थात सादर करायला सांगितलं आहे। त्यामुळे 30 जूनपर्यंत महापालिका निवडणुकीच्या कामाला मनसे सज्ज झाली आहे हेच रिद्धी म्हणावं लागेल। पण जसं मी सांगितलं अगोदर सुद्धा युतीबद्दल कुठल्याही युतीबद्दल देवेंद्र फडणवीस यांची भेट किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का या विषयावर कुठलेही वक्तव्य मनसे अध्यक्ष यांनी केलं नाहीये रिद्धी। अगदी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।